आज ज्यांची आपण आतुरतेने प्रतीक्षा करतो आहोत ते आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचं मालेगाव नगरीत आगमन झालेलं आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो। या मंचावर उपस्थित असलेल्या खासदार माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव, माझे वडील माजी मंत्री समाजश्री प्रशांतदादा हिरे, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सन्मान्य अशोक धात्रक साहेब, सन्मान्य राजेंद्रजी भोसले, सन्मान्य शाहनेहिंद अहमद, सन्मान्य उपनेत्या शुभांगीताई पाटील, मंचावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खूप दिवसापासून अशी अफवा उठवली गेली। आज अनेक लोकांना फोन केले गेले की सन्मान्य उद्धव साहेब या सभेला येणार नाही, पण माझा नेता भक्कम आहे आणि माझा नेता येणार याचा मला आत्मविश्वास होता। त्यामुळे तुम्ही माझा विश्वास ठेवून सगळेजण जमलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे। पण माझा नेता आज आलाय, तुमचा नेता परवा येणार का याचा विचार तुम्ही करा का? तुमचा नेता सभानेतून येतच नाही, माझा नेता सभानेतून प्रत्येक वेळा येतो। आज सभेच्या निमित्तानं काही फेक ऑडिओ व्हायरल केले गेले। मला सांगायचंय की एआयचा उपयोग जेवढा समोरच्यांना करता येतो त्याच्यापेक्षा जास्त मला येतो। तुम्हाला तंत्रज्ञ भाड्याने घेणं शक्य आहे, पण मला तंत्रज्ञ भाड्याने आणायची गरज नाही, मला स्वतःलाच तंत्रज्ञान जमतं। आणि त्यामुळे इथून पुढे अशा ऑडिओ येऊ द्या, असे व्हिडिओ येऊ द्या, याच्याकडे ढुकून सुद्धा पाहू नका। त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य ते करतील। त्यांना मला एवढंच सांगायचंय की अशा पद्धतीचे उद्योग जर तुम्ही करणार असाल तर उद्या माझ्या एआय कडनं तुमचे जर चुकीचे व्हिडिओ काही व्हायरल झाले तर कृपा करून नाराज होऊ नका। आणि त्यामुळे सन्मान्य उद्धव साहेबांच्या संबंधी, सन्मान्य आदित्य साहेबांच्या संबंधी आमची निष्ठा काय आहे, त्यांच्या संबंधीचं आमचं नातं काय हे सगळ्यांना माहिती आहे। आणि मी शिवसैनिक म्हणून साधा कार्यकर्ता नाहीये, मी मातोश्रीचा सदस्य आहे, मी उद्धव साहेबांच्या परिवाराचा सदस्य आहे। आणि मी उद्धव साहेबांच्या परिवाराचा सदस्य असल्यामुळे त्यांच्या पोटात गोळा उठतोय आणि म्हणून हे सगळं जे नाटक चाललेलं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका। आज तुमच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि आमच्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या घटक पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा आहे। माझा अनुक्रमांक 1 आहे, माझी निशाणी मशाल आहे आणि आपण मशाल या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करण्यासाठी मी इथं आलोय। गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं अशी चर्चा चालू आहे, अशी भाषणं चालू आहेत की 20 वर्षात आम्ही हे केलं, 20 वर्षात आम्ही ते केलं, मागच्या 45 वर्षामध्ये हिरे घराण्यांनी काय केलं। मला त्यांना आवर्जून सांगायचंय तुमचा हिशोब चुकतोय। 45 नाही, आम्ही 57 वर्ष विधानसभेत होतो, कारण पप्पा आणि अपूर्व भाऊ एक एकदम विधान परिषदेत सुद्धा होते, त्यामुळे ती 12 वर्ष तुम्ही आमची जोडायची विसरलात। आणि आम्ही काय केलं हेच मला तुम्हाला आज आठवण करून द्यायची आहे। ज्या रस्त्यांवरती तुमच्या फॅक्टरीमधलं कॉन्क्रीट तुम्ही ओतलत ना, हे सगळे रस्ते बांधण्याचं काम माझ्या परिवाराने केलं। ज्या धरणांमधला तुम्ही यावर्षी गाळ उपसला ना, जलपूजन करत फिरलात, ती सगळी धरणं माझ्या परिवाराने बांधली। जो गिरणा सहकारी साखर कारखाना विकायची दलाली तुम्ही खाल्लीत ना, तो गिरणा सहकारी साखर कारखाना आम्ही उभा केला। ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागची 20 वर्ष तुम्ही भ्रष्टाचार करून मार्केट कमिटी धुवून खाल्लीत ना, ती कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही उभी केली। ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खोटी केस करून मला तुम्ही तुरुंगात टाकलत ना, ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आम्ही उभी केली। ज्या मुंबईमध्ये बसून तुम्ही मंत्रिपदाच्या खुर्चीवर मिरवतात ना, ते मुंबई शहर आज महाराष्ट्रात आहे, ते महाराष्ट्रात राहावं म्हणून माझ्या पूर्वजांनी मुख्यमंत्री पद सोडलं, ती मुंबई आम्ही आणली।
आणि इतिहास त्यांना माहित नाही. आमचे पूर्वज खरे स्वातंत्र्य सैनिक होते. कर्मवीर भाऊसाहेब यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुरुंग भोगलेला आहे. गोवा मुक्ती संग्रामासाठी मालेगावपेक्षा छोटा हिस्सा सोडवायला आम्ही गेलो नव्हतो. आम्ही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये होतो आणि आम्ही निमगावचे पलटणमारे हिरे आहोत. माझ्या पूर्वजांनी इंग्रजांची अख्खी पलटण निमगावमध्ये ठार मारली होती आणि सन्मानानं माझ्या घरातले 7 हुतात्मे हे फासावर हसत हसत चढले होते. त्या पलटणमाऱ्या निमगावचा बी आहे आणि याचा मला अभिमान आहे. आज बहुबदकी घेऊन तुम्ही फिरतात ना. एकाने बच्चावांची मिटिंग लावली, एकाने भूषणची मिटिंग लावली. मी हिरेंची मिटिंग लावली नाही, पण भूषणची मतं 200, बच्चावांची मतं 1200, हिरेंची मतं 9000 आहे, ते विसरू नका. आणि माझा प्रत्येक बांधव उमेदवार म्हणून मैदानात आहे, हे प्रामाणिकपणे मला तुम्हाला सांगायचं. आज जे निवडणुकीच्या निमित्तानं इथं वातावरण केलं जातंय, प्रचंड पैसा खर्च होतोय. पैशाचा महापूर आलेला आहे आणि हा जो पैशाचा महापूर येतोय, हा पैसा आला कुठं, हा मला जाहीरपणाने प्रश्न विचारायचा आहे. आज ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी हे मंत्री महोदय तुमच्याकडे मतं मागायला आले होते, त्यावेळेला यांच्याकडे साधी सेकंड हँड मारुती 800 गाडी होती, जी कार्यकर्त्यांनी वर्गणी करून घेऊन दिली होती. तिचे सुद्धा तो माणूस वारला बिचारा, पण त्याची 10,000 रुपये उधारी अजून त्यांनी दिलेली नाही. त्यांच्याकडे स्वतःचं धड घर नव्हतं, धड गाडी नव्हती. आणि आज तुम्ही मतदारांना पैसे वाटायला निघाला आहात. 4 पिढ्या आम्ही मंत्रिमंडळात होतो, आमच्याकडे इतकी संपत्ती नाही. तुम्ही 4 टर्मवर एवढी संपत्ती आणली कुठून, याचा उत्तर मालेगावच्या जनतेला द्या. आज जो पैसा वाटला जाणार आहे, हा पैसा तुमच्या पोरांचं भविष्य विकून, तुमचा विकास विकून आणलेला पैसा आहे. आणि या पैशाला बळी पडू नका. निश्चितपणानं ज्या माणसानं या शहराचं राखरांगोळी केली, त्या माणसाला पुन्हा संधी देता कामा नये. जोपर्यंत आपले पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब यांचं आगमन झालेलं आहे, आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वाभिमान सेवेसाठी उपस्थित. मनामध्ये आहे आपण कधी पुरी बाळासाहेबांची पक्ष आपला ठाक दे, चिन्ह आपलं ठाक दे, आनंद निशान ठाक दे, पक्ष आपला ठाक दे. कोण आला? अरे कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. अरे कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. भारतातील सर्वोत्कृष्ट माजी मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांची काळजी घेणारे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे आज उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या वतीने मी माजी मुख्यमंत्री आदरणीय माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी विनंती करते आदरणीय ठाकरे साहेबांना की त्यांनी स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख. आज या ठिकाणी सन्मान्य उद्धव साहेबांचं आपण सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे. आणि साहेब, ही सगळी जनता जी या ठिकाणी आलेली आहे, ती आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि पुन्हा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले. मालेगाव मधलं प्रत्येक मत हे तुम्ही देत असताना मला आमदार होण्यासाठी मत द्यायचं नाही, तर हे सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्याच्यासाठी मत द्यायचं आहे. ही नम्रपणाची विनंती मला तुम्हाला सगळ्यांना करायची आहे. हॅलो 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 हॅलो. आणि मी तुम्हाला जे सांगत होतो तेवढंच मला सांगायचं आहे की ही जी एवढी अफाट संपत्ती आली, या 20 वर्षामध्ये कुठून उभी राहिली, याचा विचार तुम्हाला प्रामाणिकपणाने करायचा आहे. आज दुसरा उमेदवार जो तुमच्या समोर उभा आहे, तो भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत उमेदवार आहे. आणि तो भाषणात सांगतो, मी गोधडी घेऊन आलो होतो. मग गोधडी घेऊन आलेला माणूस 20 वर्षानं पैसे वाटायला निघाला, एवढा पैसा त्याच्याकडे आला कुठनं, याचा हिशोब हा निश्चितपणाने तुम्हाला घेतला पाहिजे. शोले पिक्चरमध्ये जसे जय आणि वीरू होते, तशी ही जय आणि वीरूची जोडी आहे.
डायरेक्टरनी सांगितलं की हे भांडतात आणि डायरेक्टरनी सांगितलं की हे गळ्यात गळे घालून फिरतात. 20 वर्ष मालेगाव तालुका ज्या ह्या दोघांनी लुटून खाल्ला त्यावेळेला पैशाचा वाटा पाडताना पैशाचा हिस्सा करताना यांच्यामध्ये कधीही भांडण झालं नाही. आणि मग आज अचानकपणानं ही वेळ कशी आली, आज तुमचं भांडण का होतंय? कारण मागच्या वेळेसचा उमेदवार जसा निवडणुकीत तुम्हाला बसवता आला तसं मला बसवता येणार नाही आणि म्हणून फक्त माझी मतं खाण्याच्यासाठी हा भाजपचा पुरस्कृत डमी उमेदवार उभा केला गेला. तो आज मुस्लिम मतं फोडायची प्रयत्न करतोय, तो आज आदिवासी मतं फोडायची प्रयत्न करतोय, तो आज दलित समाजाची मतं फोडायचा प्रयत्न करतोय. पण ही सगळी आमची महाविकास आघाडीची हक्काची मतं आहेत आणि मालेगावचा निर्धार झालेला आहे की पैसा तुमचा घ्यायचा आहे आणि मत सन्मान्य उद्धव साहेबांना द्यायचं आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी मशाल्या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावं ही नम्र विनंती करतो आणि आपल्याला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.